जसं भगवंताने 6 गुणाचा वाटप केला, यश मारुती रायाला, यशे थोरविला मारुती, श्री विभीषण बाबाला, विभीषण केला लंकापती, अवतारे देऊन कर्णा हाती कीर्ती दिगंती मिरविली, ज्ञाने उपदेशिला चतुरानन वैराग्य शुकाते बोधून ऐश्वर्य वाढविला, अर्जुन ब्रह्म सनातन पावविला. काय जा ऐश्वर्य अर्जुनाला, वैराग्य शुकाचार्याला, ज्ञान दिलं ब्रह्मदेवाला, यश मारुती रायाला, श्री विभीषणाला, औदार्य कर्णाला. 6 गुणाचा वाटप जसा भगवंताने केला तसं संत भगवान बाबांनी सर्वांना गुण वाटले. जो येईल भगवान बाबाच्या पायावर डोकं ठेवील, हात असा केला की जन्मभर यश. भूतकाळ आठवा बरं का संतोषराव. जर संत भगवान बाबा जीवनात आले नसते तर जन्मभर कोयते घेऊ ऊस तोडला असता. आता मोठे मोठे अधिकारी झाले, भगवान बाबाची कृपा, यश, श्री. बर नुसता धनाचा संचय नाही, एवढाले कार्यक्रम करणं, औदार्य, ज्ञान आहे का नाही. आमचं गुरुबंधू पण शास्त्री नामदेव महाराज ज्ञाने उपदेशिला, वैराग्य शुकाचार्य आणि ऐश्वर्य अर्जुन, ह्या 6 गुणाचा वाटप म्हणून तो भगवंत असे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा महाराष्ट्रभर त्यांच्या पुण्यस्मरणार्थ 1 महिन्यापासून चालू आहे सोहळे. बरं का, 1 महिन्यापासून. त्यात आमचे प्रकाश बाबा म्हणले ठीक आहे तो छोटा आहे मला, पण केवढाही मोठा कार्यक्रम तिकडे विदर्भात असला तरी पहिलं त्याला नेतो. त्यांच्याही गावाला कार्यक्रम असते. प्रकाश बुवाचं गाव या शत्रुघ्नच्या मामाचं गाव असल्यामुळे वेल्डिंग केलं. मला 7 बारे माहित आहे सगळं. बरं जाऊ द्या विठ्ठला. अतिशय सुंदर नियोजन आहे. समर्थ स्वामी देऊ नकोस तुझ्या पाठीशी. त्यांची या ठिकाणी कथा आमच्या प्रकाश बाबांनी केली, सर्वांनी कीर्तनही केली. आज आमच्याकडे काल्याची सेवा आली. वारकरी संप्रदायामध्ये समाप्ती समारोप सांगता हे शब्द आले की चित्र उभं राहतं गोपाल काल्याचं. काला झाला संतोषराव की सप्ताह संपला हे जाहीर करावं लागत नाही. काला झाला की हाला बुवा लोक. काला झाल्यावर जर परत बुवा आला बरं का कडोळे तर का आला. जसं व्यवहारामध्ये पगाराला महत्व आहे त्याही पेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य आहे. मग हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा सूतने पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं तरी काल्याला येऊन बसते. का दोघं आले काही काही याच्यावर डोकंही चालवतात, शंका घेतात, ज्यांचा आमच्या संप्रदायाशी काही संबंध नाही, देणं घेणं नाही. काय घेऊन बसले बुवा लोक. किती दिवसापासून उठले सुटले, कुठं चालले काल्याला, कुठं चालले लाहीला, कुठं चालले काल्याला, कुठं चालले दहीनं लाही 2 रुपयाचं दही लेखा 1.5 रुपयाच्या लाह्या बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं करून खाता येत नाही का घरी. अरे का त्याच्यापेक्षा चांगलं करून खालशील रे. याला महत्व नाही. काय खातो हे महत्वाचं नाही बरं का मामा. कोण देतो
प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ केवळ साखर फुटाणे पेढे नाही. प्रसाद शब्दाचा अर्थ होतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे फक्त दोघाकडे आहे, संताकडे अथवा भगवंताकडे. जीवाच्या दुकानात प्रसन्नता नावाचा माल शोधून सापडायचा नाही. रोज काजू खात, बेदाना खात, बदामचा शिरा खात, तरी चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटतं कोणीतरी वाईट घटना याच्या घरात घडली. विचारतात काय, क्यों रोते गे? कौन? आप? मैं नहीं रोता. ते सुरत ही वैश फोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. प्रसन्नता सार्वभौम राजाला लाजवील एवढी प्रसन्नता संताकडे अथवा भगवंताकडे. याचं नाव आहे प्रसाद. मी त्या दिवशी संतोषराव होते ऐकायला, उल्लेख केला, तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला प्रसन्नता देऊ शकते. प्राप्त परिस्थिती, आता ज्या परिस्थिती तिथे जसे जसे असेल कोणी, ती परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते. फक्त विचार करायचा आहे. ज्याच्या पायात चपला आहे त्याला जर समाधान मिळवायचं आहे, अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा, लगेच समाधान. की देवा ते पाय कोणच चाललं, मला तुटक्या का होईना चपला आहे. ज्याचं मोडकं घर आहे त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर फुटपाथवर रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं रोडच्या काठाला पडलं त्याचा विचार करावा. आणि मग सकाळी पांडुरंगाचे आभार मानावे. विठ्ठला, हे उघड्यावर पडलं बिना अंथरुणा पांघरुणाचं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं, असा विचार आहे. तिथे समाधान. तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकते. त्या दिवशी मी सांगितलं होतं बरं का, प्रकाश महाराज, आता तुमचे दोन्ही दैवत गेले, माय गेली बाप गेला, म्हणून त्याच्यावर कीर्तन केलं मी त्यांच्या गावाला आहे. माय मरण पावली सर्वात मोठं दुःख आहे संतोषराव. पण त्यालाही समाधान मिळवायचं असेल तर डेड बॉडी जवळ मुलगा रडतो चौरेजी, आईचं वय 90 आहे, रडतो तो 55 आहे. दुःख आहे, पण त्याला समाधान मिळवायचं असेल तर आपल्या 90 वर्षाच्या आईच्या प्रेताकडे पाहून विचार करावा की देवा, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, मला 55 वर्ष आईची संगती मिळाली, मी केवढा समाधान. हा विचार, तिथे समाधान. विचारा संप्रदायाचे हिरे आहे. शक्रगुण असेल, तो भरत्या असेल, आपल्या ह्या कैलास भाऊ, कडुळे, गीते, किल्लारी, आनंद आहे. काट कसर केली नाही, कारण नियोजन प्रकाश बाबाकडे होतं. आणि त्याला सगळ्या महाराष्ट्रात गुढीजनाशी संबंध आहे. ते बरोबर मोबाईलवरून वेल्डिंग करतात. विचारा कैलासराव, विचार हो म्हणत विचारा वाचवणं ना पवित्र समाधान. हे पहा, तुम्ही जीवन स्वीकारलं ना संतोषराव, दोन्ही गोष्टी घडतात. त्याला जीवन म्हटलं जातं. कबो हासे कबो रोवे. बरं का मामा, रडण्याचाही प्रसंग आहे जीवनात, हसण्याचाही प्रसंग आहे. जे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. सकाळी पांढऱ्या कापडामध्ये प्रेत गुंडाळलं, चौघांनी खांद्यावर घेतलं, मडकं धरून पुढचं चालतंय, मागचे रडत निघाले. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतून तरणी बाण पोर डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. उधर कोई रो रहा,
इधर कोई गा रहा, उधर एक चढ़े जा उठा जा रहा, इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. सुख आणि दुःख याचं मिश्रण ज्याच्यात आहे त्याचं नाव जीवन आहे. कारण जीवन रूपी नदी आहे आणि तिचा उगम जन्मरूपी पहाडावर आहे, जाऊन मिळते मरण रूपी समुद्राला. मरण हा समुद्र, जन्म हा पहाड, जीवन ही नदी. ते सुख आणि दुःख या दोन काठातून वाहते. एक नदीचा काठ सुखाचा आहे, एक दुःखाचा आहे. आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे. सुख शांतरम दुःख, दुःख शांतरम सुख. आणि म्हणून दुःखही येणार आहे जीवनात, सुखही. म्हणून माऊल्यांना सांगतो, ज्या दिवशी जीवनामध्ये मनाविरुद्ध घटना घडतात त्या दिवशी टोकाचं पाऊल उचलू नका. रॉकेलचा डबा घेऊ नका, कोरड्या विहिरीवर जाऊ नका, रेल्वेच्या रुळावर जाऊ नका, रोगोरची बाटली घेऊ नका. मग कल्पना करा, प्रकाशराव, ज्या माऊलीच्या मनात आलं आज जीवन यात्रा संपवायची, ही सहन होत नाही. तिचा पती ऑफिसला गेला, मामा मुलं शाळेला गेली, कोणी नाही गावात, एकटी आहे घरात. आतून कडी लावली, दुपारचे 2 वाजले. तिनं ठरवलं रॉकेलचा डबा जवळ घेतला, ओतून घ्यायचं आणि पेटवून घ्यायचं. डबा जवळ आहे, काळी पेटी हातात आहे, निर्णय झालेला आहे. त्याही मावशीला आमचे संत सांगतात, थांबा थांबा मावशी 2 मिनिट, पेटवून घ्यायचं आहे ना, त्याच्या आधी रामायण उघडावा, रामायणातला वनवास काढा आणि वनवासातली सीता वाचा, नंतर निर्णय घ्या. रॉकेलचा डबा आहे, हातात काळी पेटी आहे, आतून कडी लावलेली आहे, निर्णय झाला आत्महत्येचा. पण तिनंही संतोषराव रामायण उघडलं 2 मिनिटासाठी. वनवास, त्यातली सीता. बरं का छत्रगुरु, ठेवून दे मोबाईल. पिता जनक जग विदित प्रभाव, सखा सुरे रामचंद्र पती दोनच लाईनी वाचल्या मामा, 2च लाईनी. पिता जनक जग विदित प्रभाव, जिचा बाप मिथिला नगरीचा राजा जनक, जिचा सासरा अयोध्या नगरीचा राजा दशरथ, जिचा पती ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र. यापेक्षा कोण्या माऊलीचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. 3 संबंध सीतेचे, ती मावशी वाचू लागली. राजा जनकाची लेक, राजा दशरथाची सून, परमेश्वराची पत्नी. काय झालं? राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला आणि परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाचं जंगलात झोपावं लागलं. हे वाचताना हिच्या लक्षात येईल, पांडुरंगा, जनकाच्या लेकीला, दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानाने 1 नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही देवा, आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. म्हणून कथा कशासाठी आहे? आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी. विठ्ठल प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसादे पाठ आहे सर्वांना. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. याच्या उलट विषादे, आता पाठ नाही, हे आम्ही तयार केला, ते तितकं बरोबर आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, उलट विषादे सर्व सुखानां हानिरशोपजायते. प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं आणि विषण्ण चित्त हे सुखाची हानी करतं. बरं का शत्रुघ्न? संपत्ती आणि विपत्ती हे मामा फारसं सुख दुःखाला कारणीभूत नाही, बरं का साऊंडवाले? आणि संपत्ती जर सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं उत्तर आहे, त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे आणि मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे साधन विठ्ठल. हा ना, मन करा. बरं का कडोळे, मन
कळलं पाहिजे कीर्तनात आहे म्हणून. मन करा रे प्रसन्न. आणि तो प्रसाद फक्त दोघं देतात, संत अथवा भगवंत. संत भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्ताने. म्हणून आपण भाग्यवान आहे. संत काकुळतीला येऊन सांगतात आपल्याला का उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा भोजन व्हाल कोण कोण अधिकारी गे. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तन करायला बंधन येतं चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णजीनं जे चरित्र केले त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. आणि सर्वांना माहिती आहे जन्म मथुरेत आहे, प्रागट्य गोकुळात आहे. प्रगट भयो भगवान गोकुल प्रगट भयो भगवान. भागवत करत नाही उगाच आपलं कसं यांच्यात नको आपलं डोकं चालू. आमचं रामायण असतं. प्रगट भयो भगवान. जन्म लियो मथुराम. जन्म मथुरेत आहे, प्रागट्य गोकुळात आहे. सर्वांना माहिती आहे भगवान श्रीकृष्णाचा संबंध 800 आला, श्रीरामाचा 900 आला. हे आकडे लक्षात ठेवा. आकडे वीज चोरायचे आकडे नाही. 8चा आकडा जसा आहे मामा त्याला गाठ नाही. मराठीमध्ये तुम्ही पहा डोळ्यापुढं 1ला गाठ वर आहे, 2ला खाली आहे, 3ला मध्ये झाली, 4ला खाली, 5ला उजव्या भागाला, 6ला मध्ये गाठ, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ, बिना गाठीचा 8. छत्रीची दांडी गाठच नाही ना. आणि पुन्हा 9 स्थिर आहे, कुठेही फिरवा. कोणी जर विचारलं तुम्हाला जगातला सर्वात मोठा स्वतंत्र आकडा कोणता मोठा, तर 9. काही म्हणतील 10 नाही कळत, कशाचा कळतं ना, पण शून्याचा पाठिंबा घेऊन झालं 10. असं कोणाच्या बळावर कोणी मोठं होईल. आणि जर शून्याच्या मनाला घेतला पाठिंबा काढून तर यकचे काय हाल होईल. स्वतंत्र आकडा 9 आहे, मोठा 9. परंतु स्थिर आहे, कुठेही ठेवा. 9 2 18, 8 1 9 3 27, 7 9 36, 6 3 9 45, 5 4 9 54, 5 9 63, 6 3 9 8 72, 7 2 9 9 81, 8 9 1 9 सरळ नाही, आडवा लावा. 9 2 18, 8 1 9 8 2 36, 6 3 9 36 2 72, 7 2 9 72 2 144, 4 2 4 2 1 बरोबर 9. उद्या मोबाईल करा मला घरी गेल्यावर. अरे तुलसी कहे इस राम को क्यों न भजत निशंक आदि अंत में एक है जैसा 9 अंक. हा स्थिर आहे, स्थिर आहे. 8चा तसा नाही, त्याच्यात चढ उतार आहे. वर जातं खाली येतं, वर जातं खाली. बरं का चोरे बाबा. 8 गुणे 16, 6 1 7 उतरलं खाली. 8 3 24, 4 2 6, 8 चौक 32, 3 2 5, 8 45, 4 0 4 खाली. 8 12 असं वर जातं खाली येतं, वर जातं खाली येतं. जसा 8चा आकडा आहे तसा कृष्ण जीवनाचा संबंध आहे. वर जातं खाली येतं. आवेश आणि पलायन. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळाला हा 8 2 16. लढाईमध्ये तुटकत जाग घेऊन भीष्मावर धावला 8 संग मठ्याच्या विठ्ठला. जाऊ द्या, आपल्याला बरोबर वेळेत करायचा. बरोबर वेळेत करो. संबंध कैलासराव. जन्म झाला अष्टमीला, अवतार 8वा,
देवकीच्या पोटी क्रमांक 8वा. प्रगट झाला 8 वर्षाचा, विनंती केल्यावर लहान झाला. पुढे कार्य केलं 8 स्वरूपामध्ये. 8 स्वरूपात कार्य आहे. बालकृष्ण, लालाकृष्ण, राधाकृष्ण, युगल कृष्ण, गोपाल कृष्ण, भगवान कृष्ण, श्रीकृष्ण आणि योगेश्वर. मोजले का नाही तुम्ही? हो कसं लावता? मोजले तर सांगा कोणते कोणते. बरं जाऊ दे, नाही मोजलेले बरं. पण ते 8वं आहे. योगेश्वर कृष्ण हे 8वं स्वरूप कार्य आहे. त्याच्या आधी 7वं भगवान कृष्ण आहे. त्याच्या आधी श्रीकृष्ण 6वं आहे. मग गोपाल कृष्ण 5वं आहे. युगल कृष्ण 4था आहे. राधा कृष्ण 3रा आहे. लाला कृष्ण 2रा आहे. आणि प्रगट झाला पहिल्यांदा तो बाळकृष्ण आहे. बाळकृष्ण नंदा. निवडणुकीला उभे नाही, पण राम आणि कृष्णात विरोधाभास सांगतो मी. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही. कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. कला अर्धा र, नला अर्धा श असा वेल्डिंग केला. कृष्ण राम सरळ. रामाचा जन्म भर दुपारी, किसनरावचा अर्ध्या रात्री. नेमके विरोधात आहे. रामाचा दिवसा, कृष्णाचा रात्री. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात. रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला. रामाचा राजवाड्यात न कृष्णाचा येरवड्यात. म्हणजे सेंट्रलचे. पुन्हा सांग, रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे. शत्रुघ्न हे आता आमच्या पार्टीच आहे. रामाचा भय प्रगट कृपाला, दीन दयाला, अद्भुत रूप विचारी. आयुध भुजचारी. चतुर्भुज रूपात प्रभू प्रगट झाले. कौशल्या माता नाराज झाल्या. आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान? हाँ माँ. अरे क्या मामा कहते हो, अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है? क्या करो, छोटे हो जाओ. माता पुणे बोली सोमती डोली. लहान वाला. अब तो अच्छा लगता है माँ? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करो, छोटा बच्चा क्या करता है, रोना सुरू करो. रडायला सुरुवात केली बरं का संतोषराव. आणि ते रडणं ऐकलं एका दासी कैलास भाऊ आणि पळत गेली दसऱ्याची पर्यंत. जय हो महाराज. महाराज महाराज बनाए हो. क्या हुआ आपको? लाल आ भय. त्याची गरज आहे, पण फक्त अर्धा किलोमीटर स्टेशनवर आलं होतं. साखळी ओढण्यात आली. गाडी स्टेशनवर जाऊ द्या बरं, तेच म्हणा, पण थांबा थांबा मला येऊ द्या तिथे. आता हा सोबतचा जर नापास होतो तो बाकीच्याच काय? अरे आपलं चाललं काय आहे, त्याची गरज आहे मला. जय
महाराज क्या पागल हो गए क्या? पागल आप बनने वाले, क्या हुआ? आपको लाला भय है। दशरथ पुत्र जन्म सुनी का नाम दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा। अरे जाओ बाजे बजाने को लगाओ। दशरथीचा आदेश। बार दुपारी एकाएकी वाद्य वाजायला लागलं अयोध्येत। मग एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, पाणी पिऊ दे त्याला। प्रकाशराव तो संतोष चुकत नाही प्रमाण, पण घरी गेला म्हणजे 2-4 दिवस बिघडते। संतोषराव काल त्याला तरी मग घरी गेले की त्याला 2-4 दिवस लेकरू दिसतं पुढं। अरे आपलं काय चाललं? बाळ कौशल्याचे पाहू, ते तुझं ते सोडून आता चला चला तेथे जाऊ शत्रुघ्न, बाळ कौशल्याचे पाहू। राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा। रामाचा जन्म झाला मामा, माय बापाला आनंद आहे। आता मी असं विचारतो संतोषराव, कृष्णाचा जन्म झाला, देवकी पहिल्या एसटीनं समर्थ नगरला आली, या बडे साहेब पेढे वाटलं कधी? इथे टेन्शन आहे। रामाचा जन्म मायबाप आनंदात आहे, कृष्णाचा जन्म मायबाप चिंतेत आहे। मिठी मारली वसुदेवा, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जग। रात्री 12ची घटना आहे, रात्री 12ची घटना। आणि माय देवकी रडून म्हणाली, पतिदेव तो गेटच्या पुढचा मोठा दगड पाहना, माझ्या भावानं कंसानं त्या दगडावर 6 लेकरं मारले। बाळणपण झाले की लेकरू ओढून घ्यायचं हातातून, तंगड धरून गरगरा गरगरा फिरवायचं, नारायण फोडतात लोक तेव्हा पुढे तसं टोक फोडून मारायचा। 6 मारले। लपवा लपवा जगजेठ, आणि उशीर सुद्धा करू नका, का जणी कंसाची सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल। आता इथे बरे का प्रकाश महाराज, इथे कळतं कुठला सुटला व्याख्याता कीर्तनकार बुवा महाराज सगळे आईवर बोलतात। चांगली गोष्ट आहे, आईचं प्रेमच आहे,
त्याबद्दल माझं दुमत नाही. पण बापानं काय घोडं मारलं म्हणतो मी, त्याचं कुठं प्रेम कमी आहे? बरं का मावल्यांनो, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येत असेल तर डोळे बंद करा. प्रत्येक माऊलीला आव्हान आहे माझं, आपला आपला बाप आठवा. मग कळेल बापाचं किती प्रेम असते. अरे एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम जन्मला. असं काय झालं? आईचं समाजाला दिसतंय भाऊ, बापाचं लपून आहे. लेकीला वाटे लावताना माय लेकी रडतात. ते खेड्यातला शत्रुघ्न, लेक सासरे अशी जातात, माय लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाझर फुटती. लेक सासरे अशी जाता, माय धाई धाई रड, गेला डोंगराच्या आड, कसा काळजाचा घड. कारण बैलगाडीचा काळ. हे रडणारी माय सगळ्या समाज पाहतो. पण त्याच वेळेला तुम्ही घरात जा, त्या मुलीचा बाप एकटा बसून असेल घरात, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असेल मामा, त्याचं तोंड भिंतीकडे असेल, त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल, आणि 25 वर्षाची ताई नवरीहून निघाली, लहानपणापासून सांभाळले तो 25 वर्षाचा इतिहास आठवून बाप घसा घसा उपन्न भिजेपर्यंत रडत बसला असं. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? बरं एवढाच आहे, मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. मी देवकी आणि वसुदेवासाठी सांगतो, लपवा लपवा जगजेठी. आणि हे मायचं प्रेम. पण बापाचं कुठं कमी आहे? प्रकाश महाराज, रात्रीचे 12 वाजले, काळा कुट्टा अंधार आहे, यमुनेला पूर आहे, विजाचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, तरी कृष्णजीला टोपल्यात घातलं आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला बाप. गोकुळात लेकराला सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी परत जेलमध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं प्रेम कमी? विठ्ठल. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. सकाळी ती रडायला लागली, रडे माया अरे आकांत नामा म्हणे उठती दूत, घाबरले कंसाकडे आले. सरकार, तुमच्या नरडीचा घोट घेणारा तुमचा 8वा वैरी जन्माला ना रात्री. यांना काय माहिती काय बदल झाला? 8वा का 8वी? शत्रुघ्न ती शस्त्र घेऊनच निघालं कंस. वडलं मुलीला, देवकी रडायला लागली. प्रकाशराव, दादा 6 लेकरं मारले रे, कधी विरोध केला कर दादा? अरे एवढी मुलगी तरी राहुले रे वारसदार. काय सांगताय ना देवके? पुढे चालून मुलीचा मुलगा झाला, माझ्या बापाला मारायचा नाही. तंगड धरलं, गरगर गरगर फिरवून हातात निसटली. तिचे उद्गार आहे, चांडाळ्या रे माझ्या घातावर टपला का? गडबड करू नका. तुझ्या नरडीचा घोट घेणारा तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला, तो गोकुळात वाढत आहे. हे मायेच्या तोंडून ऐकल्यानंतर दुष्टा
ठेवलं. हो ते झालं, कडू आला ना त्याच्यात. आनंद आहे पण कडू कशाला पाहिजे, एवढं गोड बोलतय. दुष्टा चळका सुटला, माझ्या घातावर टपला का, तुझ्या नरडीचा घोट घेणार तुझा वैरी, माझ्या आधी जन्माला आला तो गोकुळात वाढत आहे. हे मायेच्या तोंडून ऐकलं तेव्हा दुष्टा चळका सुटला. काय ऐकलं? कृष्ण गोकुळी जन्मला, पण एका नाण्याला दोन बाजू. सर्वांना एका वेळी आनंद होत नाही बरं का मामा, एका वेळी आनंद सर्वांना होत नाही. हे पहा, देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय, विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयाला देखील सगळे पापिया फुटती डोळे डोळ्याचे. सूर्याचा उदय झाला म्हणजे सर्वांना आनंद आहे का? सर्व म्हणतात जमला आता सूर्योदय होत आला, पण घुबड म्हणतात आता दिवसभर आम्हाला दिसत नाही. अरे एका पार्टीला आनंद आहे, एक पार्टी दुखी झाली ना. जगाची सुख पहाड चोरा मरणा होणे निकृष्ट. पहाट व्हायला आली की सगळ्यांना आनंद आहे, पण चोरट्याची टोळी दुःखी आहे. एका कोंबडं ओरडलं अजून भिंत फुटली नाही. तसा देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या. इकडे गोकुळात आणि तिकडे मथुरेत. मथुरेत दुःखाला पारावार नाही पठाणे, पण गोकुळामध्ये सुखाला पारावार नाही. अरे मथुरेत दुःखाला पारावार नसण्याचं आणि गोकुळात सुखाला पारावार नसण्याचं नेमकं कारण कारण बरं का चौरे बाबा होता कृष्णाचा अवतार. कृष्णाचा अवतार म्हणून आनंद करते घरोघर, दुष्टाचा एक काम सुटला. एका नाण्याच्या दोन बाजू. कृष्ण जन्म झाला, मथुरेत दुःख आहे आणि गोकुळात आनंद आहे. अहो पण त्यांना आनंद ना कशावरून? त्यांच्या कृतीवरून. बरं का प्रकाश महाराज, ज्या अर्थी त्या अर्थी हा शब्द लावायचा. ज्या अर्थी त्या. एक आंधळा होता आणि एक डोळ्यावाला होता. बहुतेक आंधळ्यासोबत एक डोळेवाला असतं, त्याचंही फुकट जमते दर्शन वगैरे काय. एका गावात आले बरं का संतोषराव, एका गावात आले, त्या गावाला वेश होती आणि डोळ्यावाला म्हणला आंधळ्यावाला, इथं थांब बरं थोडा 10 मिनिट. कुठे जातो? भोपळे आणतो म्हणला, भोपळे भाजीला. आंधळ्या बाबा म्हणला इथं भाजी मंडळी नाही, हातगाड्या नाही. आणतो कुठून? वेशी जवळ आहे, वेलाला. वेशी जवळ वेलाला भोपळे. आंधळ्या म्हणला किती कसं? 25 काय? बरं मला हे सांग, तार कंपाऊंड आहे का? नाही. कुत्र बांधून आहे का? नाही. मालक आहे का? नाही. आणू नको. आंधळा म्हणतो काय? कडू आहे. डोळावाला म्हणला लेका तू मी पहिल्यांदा या गावात
मला डोळे असून कळत नाही, कळून तुला कसं काय आंधळा असून? माझ्यावर विश्वास नाही का? तुझ्यावर विश्वास ठेवू का? माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतं दिवसभर, विश्वास जाण. डोळ्यावाला आला मामा, त्यानं भोपळा तोडला आणि एक तुकडा चाकून पाहला कडू. चकित झाला, म्हणला डोळे असून कळलं नाही, आंधळ्या बाबाला कसं कळलं? पायावर डोकं ठेवलं, आंधळ्या बाबा कमाल आहे बाबा, अरे डोळे असून मला नाही कळलं, तुला पहिल्यांदाच आपण दोघे या गावात आलो, तुला डोळे नसून कसं कळलं? अरे सोपी गोष्ट आहे, वेशीजवळ वेलाला 25 भोपळे, तार कंपाऊंड नाही, कुत्रं बांधून नाही, राखणवालं नाही, खाण्याच्या लायकीचे असते तर समर्थ नगरच्या लोकांनी याला उपटून नेले असते. कोणी हात लावला नाही अजून, एकही भोपळा खाण्याच्या लायकीचा नाही. अनुमान याला म्हणतात, अनुमान. तसं गोकुळामध्ये आनंद झाला कशावरून? त्यांच्या कृतीवरून. नाही कशावरून? त्यांच्या कृतीवरून. ते प्रमाण बरोबर आहे, गुडिया तोरणे, पण या अभंगातलं राहून जाईल ना. मग अभंग हा घेतला आपण, ते गोकुळीच्या सुखा, ते बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे, आमचंही बरोबर आहे, पण याला राग येईल ना ज्याचा, म्हणून ते सदा नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. बरं का प्रकाशराव, हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. हिचे शब्द पहा, सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. निवडणूक झाल्यावर विजयी झालेल्याचं नाव घेतलं जातं, अमुक अमुक जिंदाबाद, आणि गुलाल टाकून फुल, फुल शब्दावर जास्त जोर द्या, फुल नाचतात. तो प्रकार हे आनंद व्यक्त करण्याचा आहे. सदा नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. ठीक आहे, पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीन प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. मग यांना नाचण्यामध्ये आनंद व्यक्त करण्यामध्ये काय फायदा? काय चुका म्हणे हरती
तुका म्हणे हरती दोष म्हणून आनंदाने करती घोष विठोबा रखुमा नारायण महाराज सदानंद त्यांचं झालं ना रे सदानंद कडू एकच आहे बरं बरं म्हणा म्हणा काय काय का लाजू नको लाजू नको लाजू नको लाजू नको म्हण कृष्ण